Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 15.2 of chapter number 15 area from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 97 वर प्रॅक्टिस सेट 15.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. ट्रस्ट मी खूप इझी असे क्वेश्चन्स आहेत, कठीण असं काही नाहीये. प्रॅक्टिस सेट 15.1 मध्ये आपण अभ्यासलं की पॅरेललोग्राम म्हणजे काय आणि त्याचा एरिया कसा फाइंड आउट करायचा. एक फॉर्म्युला आपण यूज करत होतो. कोणता फॉर्म्युला आठवतोय का तुम्हाला? येस, व्हेरी गुड. एरिया ऑफ अ पॅरेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. त्याचप्रमाणे इथे हे जे सगळे क्वेश्चन्स विचारलेले आहेत आपल्याला या प्रॅक्टिस सेट मध्ये, ते रॉम्बस बद्दल विचारलेले आहेत. रॉम्बस शेप माहिती आहे ना, त्याच्या प्रॉपर्टीज माहिती आहेत का तुम्हाला? चला आपण आधी थोडंसं बेसिक क्लिअर करून घेऊयात आणि मग आपले हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला येऊयात. खूप इझी आहेत क्वेश्चन्स. पाहिल्यावर तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटतं, पण डिफिकल्ट असं काही नाहीये. सो कम ऑन स्टुडंट्स, लेट्स मीट अ न्यू फ्रेंड रॉम्बस. रॉम्बस खूपच इंटरेस्टिंग आहे बरं का. त्याच्या ज्या 4 साइड्स असतात ना, त्या इक्वल लेंथच्या असतात, म्हणजेच कॉन्ग्रुएंट असतात. जेवढी लेंथ EH ची आहे तेवढीच लेंथ HG ची असते, तेवढीच लेंथ FG ची असते आणि तेवढीच लेंथ EF ची आहे. आलं लक्षात? सो फर्स्ट प्रॉपर्टी रॉम्बसची, 4 साइड्स इक्वल लेंथच्या असतात. ज्याप्रमाणे स्क्वेअरचं असतं त्याचप्रमाणे रॉम्बसचं असतं. आता पुढे याच्या ज्या अपोजिट साइड्स असतात त्या पॅरलल असतात. पॅरलल म्हणजे काय? पुढे त्या दोन्ही साइड्सला कितीही एक्सटेंड केलं तरी त्या एकमेकींना मीट करत नाहीत, म्हणजेच इंटरसेक्ट करत नाहीत. आता इथे EH ची अपोजिट साइड आहे FG. या दोन्ही साइड्स कशा आहेत? पॅरलल आहेत. पुढे यांना कितीही तुम्ही एक्सटेंड करा ना, या कधीच एकमेकींना मिळणार नाहीत साइड्स. आलं लक्षात? आता इथे EF ची अपोजिट साइड कोणती आहे? HG. दोन्ही कशा आहेत? पॅरलल आहेत. आता थर्ड प्रॉपर्टी, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता इथे अँगल F चा अपोजिट अँगल कोणता आहे? अँगल H. आणि हे दोन्ही अँगल इक्वल मेजरचे असतात, म्हणजेच कॉन्ग्रुएंट असतात. त्याचप्रमाणे इथे अँगल E चा अपोजिट अँगल आहे G. आणि हे दोन्ही कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल मेजरचे आहेत. आलं लक्षात? अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट व्हाईल द ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. शेजारचे जे अँगल्स असतात ना, ते कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. म्हणजे त्या दोघांच्या मेजरचे सम जर केले तर ते 180 डिग्री येत असते. सो थर्ड प्रॉपर्टी लक्षात आली. अपोजिट अँगल्स आर इक्वल व्हाईल द ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. And the last property, the diagonals of a rhombus bisect each other. Diagonals कोणत्या आहेत? FH आणि EG. हे काय करतात? एकमेकांना बायसेक्ट करतात. बायसेक्ट म्हणजे काय करतात? इक्वल तुकडे करतात. आलं लक्षात? म्हणजे हे पहा, FH हा डायगोनल आहे, इथे हा त्यांचा मिड पॉइंट आहे. बायसेक्ट केले इथे डायगोनल EG ने. बायसेक्ट केल्यामुळे इथे पॉइंट M वर बायसेक्ट झाले ना, त्यामुळे इक्वल 2 तुकडे झालेले आहेत. FM ची जेवढी लेंथ आहे तेवढीच लेंथ MH ची आहे. त्याचप्रमाणे हा डायगोनल EG हा सुद्धा बायसेक्ट झालेला आहे. EM ची जेवढी लेंथ असणार आहे तेवढीच लेंथ MG ची आहे. आलं लक्षात? आता हे बायसेक्ट तर करतात डायगोनल्स, पण शिवाय ते परपेंडिक्युलर सुद्धा असतात. परपेंडिक्युलर म्हणजे काय? तर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो. हे पहा, हा एक डायगोनल FH आणि हा दुसरा डायगोनल EG. आणि इथे हे पहा, इथे काय झालेलं आहे? बायसेक्ट झालेत पॉइंट M वर आणि परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल इथे सगळीकडे फॉर्म झालेला आहे. सो इतक्या साध्या सोप्या प्रॉपर्टीज रॉम्बसच्या लक्षात ठेवायच्यात. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एरिया कसा फाइंड आउट करायचा रॉम्बसचा. चला, त्याचा एक फॉर्म्युला आहे, समजून घेऊयात. सो हा एक डायगोनल आहे FH, याला आपण डायगोनल 1 नाव देऊयात. आणि EG हा सेकंड डायगोनल आहे, तर म्हणून याला आपण डायगोनल 2 असं नाव देऊयात. आता या डायगोनल्सला 1 आणि 2 असं नाव का दिलंय ते तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे. कारण रॉम्बसचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे ना, त्यामध्ये सगळ्यात मोठा रोल आहे या दोन्ही डायगोनल्सचा. हे पहा, एरिया ऑफ अ रॉम्बस इज इक्वल टू हाफ इंटू D1 इंटू D2. हाफ इंटू डायगोनल 1 इंटू डायगोनल 2. काय करायचं आपल्याला? जेव्हा कधी रॉम्बसचा एरिया फाइंड आउट करायचा आहे तेव्हा आपल्याला काय करायचंय? हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हाफ इंटू डायगोनल 1 इंटू डायगोनल 2. आता डायगोनल 1 इंटू डायगोनल 2 याच्या ऐवजी आपण असं सुद्धा तर राईट करू शकतो, प्रोडक्ट्स ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स. आलं लक्षात? चला, आय होप तुम्हाला
रॉम्बसच्या सगळ्या प्रॉपर्टीज लक्षात आलेल्या आहेत. त्याचबरोबर हा जो फॉर्म्युला आहे तो सुद्धा लक्षात आलेला आहे आणि हा कायम आठवणीत ठेवायचा आहे, विसरायचं नाही. प्रॉपर्टीज सुद्धा लक्षात ठेवायच्या कारण क्वेश्चन्स त्या प्रकारे विचारले गेले तर आपल्याला प्रॉपर्टीज माहीत असणे गरजेचे आहे. सो प्रॅक्टिस सेट 15.2 मधील फर्स्ट क्वेश्चन खूपच इझी आहे. लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रॉम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. आता रॉम्बसचा एरिया कसा फाइंड आउट करायचा त्यासाठीचा फॉर्म्युला कोणता आहे, हाफ इंटू D1 इंटू D2 हे आपण पाहिलंय. सो सेम तोच फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करून या क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करायचा आहे. चला तर मग सोल्युशन राईट करूयात. गिवन काय काय आहे, लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रॉम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. एका डायगोनलची लेंथ 15 सेंटीमीटर आहे तर दुसऱ्या डायगोनलची लेंथ 24 सेंटीमीटर आहे. आणि रॉम्बसचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला तर लर्नच आहे, हाफ इंटू प्रोडक्ट्स ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. आता प्रोडक्ट्स ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स हे लक्षात तुम्हाला राहत नसेल तर तुम्ही हाफ इंटू D1 इंटू D2 अशी ट्रिक करून सुद्धा लक्षात ठेवू शकता. D1 म्हणजेच डायगोनल 1 आणि D2 म्हणजे डायगोनल 2. सो हाफ इंटू D1 इंटू D2. सो नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार, हाफ इंटू D1 किती आहे 15 आणि D2 आहे 24. या 2 ने 24 ला फार इझिली डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2, 2 1 जार 2, 2 2 जार 4. 15 इंटू 12 रिमेनिंग आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात आणि मल्टिप्लिकेशन करूयात. 12 5 जार 60. सो 60 चा 0 येणार इथे, 6 होणार इकडे कॅरी ओव्हर. 12 1 जार 12, 12 प्लस कॅरी ओव्हरचा 6 किती झाले 18. राईट करूया तिथे 18. सो 180. आता युनिट काय राईट करणार इथे, आपण काय फाइंड आउट करतोय, एरिया फाइंड आउट करतोय बरोबर, म्हणून येणार स्क्वेअर आणि इकडे काय आहे युनिट, सेंटीमीटर. सो 180 स्क्वेअर सेंटीमीटर येणार आपल्या इथे आन्सर. सो द एरिया ऑफ द रॉम्बस इज 180 स्क्वेअर सेंटीमीटर्स. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सेकंड क्वेश्चन आहे, सेम त्याच पॅटर्नचं क्वेश्चन आहे, फक्त डेसिमल पॉइंट्स दिलेले आहेत. लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रॉम्बस आर 16.5 सेंटीमीटर्स अँड 14.2 सेंटीमीटर्स. फाइंड इट्स एरिया. सो सोल्युशन काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रॉम्बस आर 16.5 सेंटीमीटर्स अँड 14.2 सेंटीमीटर्स. आणि रॉम्बसचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला हाफ इंटू प्रोडक्ट्स ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. नेक्स्ट स्टेप मध्ये हाफ इंटू D1 किती आहे 16.5, D2 आहे 14.2. आता इथे पहा 14.2 ला आपण या 2 ने फार इझिली डिवाइड करू शकतो, हो की नाही. डेसिमल पॉइंट आहे पण त्याला घाबरून जायचं नाहीये. कशा प्रकारे करायचे ते पहा. एक तर तुम्ही लॉंग डिव्हिजन मेथडने सुद्धा करू शकता किंवा इथल्या इथे सुद्धा काटकूट करू शकता. हे पहा 2 1 जार 2, 2 7 जार 14. आता इथे 14 च्या नंतर डेसिमल पॉइंट आहे, मग कोशंट मध्ये सुद्धा द्यायचा डेसिमल पॉइंट. आता 2 1 जार 2, सो 7.1 इथे आलेला आहे. रिमेनिंग काय काय आहे 16.5 इंटू 7.1. राईट करून घेऊयात आणि आता या दोघांचंही मल्टिप्लिकेशन करूयात. मल्टिप्लिकेशन करते वेळी तुम्हाला माहित आहे की कशा प्रकारे आपल्याला डेसिमल पॉईंटचे मल्टिप्लिकेशन करायचे असते. सुरुवातीला हे जे डेसिमल पॉईंट दिलेले आहेत त्यांना इग्नोर करायचंय आणि सरळ आपण साधं जसं मल्टिप्लिकेशन करत असतो त्या प्रकारे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय. फायनल प्रोडक्ट आल्यानंतर काय पाहायचंय की डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत. आता हे पहा डेसिमल पॉईंट त्यानंतर ना 1 डिजिट, खाली जे मल्टिप्लायर आहे तिथे सुद्धा डेसिमल पॉईंट नंतर ना 1 डिजिट आहे. सो डेसिमल पॉईंट नंतर ना टोटल किती डिजिट्स आहेत, सो हा 1 आणि हा 2 डिजिट्स आहेत. मग फायनल प्रोडक्ट मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय, राईट हँडने 2 डिजिट्स सोडून द्यायचं आहे डेसिमल पॉईंट. सो इथे आपला आन्सर काय आलेला आहे 117.15. 117 म्हणजेच 117.15. आता इथे एरिया फाइंड आउट करत आहोत म्हणून स्क्वेअर येणार आणि इथे युनिट काय आहे सेंटीमीटर्स. सो 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर्स आलेला आहे आपलं या क्वेश्चनचं आन्सर. द एरिया ऑफ द रॉम्बस इज 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर्स. चला आता थर्ड क्वेश्चन पाहूया. इफ पेरिमीटर ऑफ अ रॉम्बस इज 100 सेंटीमीटर्स. लक्षात घ्या रॉम्बसचा पेरिमीटर दिलेला आहे 100 सेंटीमीटर्स अँड लेंथ ऑफ वन डायगोनल इज 48 सेंटीमीटर्स. एका डायगोनलची लेंथ 48 सेंटीमीटर्स दिलेली आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड आउट करायला सांगितलंय. मग आता इथे बऱ्याच मुलांना असा प्रश्न पडू शकतो की रॉम्बसची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड आउट करायला सांगितलंय, ते कसं पॉसिबल आहे. पण जे मुलं आपला व्हिडिओ रेग्युलर पाहतात त्यांना माहित आहे की क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय. ज्या फिगरमध्ये 4 साइड्स असतात त्या फिगरला आपण म्हणतो क्वाड्रिलॅटरल. आणि रॉम्बस मध्ये किती साइड्स आहेत, ऑफकोर्स 4 साइड्स आहेत. मग रॉम्बस म्हणजेच क्वाड्रिलॅटरल या क्वेश्चन मध्ये आणि क्वाड्रिलॅटरल म्हणजेच रॉम्बस या क्वेश्चन मध्ये. आलं लक्षात. सो इथे आपल्याला
थोडक्यात या रॉम्बसचाच एरिया फाइंड आउट करायला सांगितलंय. पण आता दुसरा क्वेश्चन तुमच्या डोक्यामध्ये आला असेल की ओके मान्य आहे की रोम्बसचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे, पण रोम्बसचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दोन डायगोनल्सची लेंथ पाहिजे असते, कारण की फॉर्म्युलाच आपल्याला ते सांगतो हाफ इंटू D1 इंटू D2. मग इथे फक्त D1 चा लेंथ दिलेली आहे, D2 कुठे आहे? D2 आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आले का लक्षात? इथे सरळ सरळ क्वेश्चन त्यांनी विचारलेला नाहीये, एकाच क्वेश्चन मध्ये त्यांनी भरपूर सगळं आपल्याला सॉल्व्ह करायला दिलंय. चला आपण मग समजून घेऊयात की त्यांनी आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. डायग्राम थ्रू आपण पाहूयात. हे पहा, हा रॉम्बस आहे. रोम्बसचा त्यांनी पेरिमीटर दिलेला आहे आपल्याला. किती दिलेला आहे? 100 सेंटीमीटर इतका पेरिमीटर दिलेला आहे. पेरिमीटर म्हणजे काय? सगळ्या साईड्सच्या लेन्सची ऍडिशन करून जे सम आपल्याला मिळतं ते सम म्हणजे त्या फिगरचा काय झाला? पेरिमीटर झाला. सो इथे 100 सेंटीमीटर इतका पेरिमीटर आहे. मग यावरून आपण एका साईडची लेंथ फार इझिली फाइंड आउट करू शकतो. ती कशी ते आपण पुढे पाहणारच आहोत, पण त्याही आधी ढोबळपणाने आपण समजून घेऊयात की क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला फायनल आन्सर पर्यंत पोहोचायचंय. सो एका साईडची लेंथ आपण फार इझिली फाइंड आउट करू शकतो या पेरिमीटरवरून. त्याचबरोबर त्यांनी एका डायगोनलची लेंथ दिलेली आहे. आपण एसी घेऊयात. एसीची लेंथ त्यांनी 48 सेंटीमीटर इतकी दिलेली आहे. बरोबर. आता रॉम्बसच्या सगळ्या प्रॉपर्टीज व्यवस्थित रिवाइज करा. काय काय सांगितल्या होत्या मी? डायगोनल्स बद्दल मी काय सांगितलं होतं रॉम्बसच्या? की ते परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात, हो ना. आता एसी हा एक डायगोनल आहे आणि बीडी हा एक डायगोनल आहे. याची काही लेंथ त्यांनी दिलेली नाहीये, याची लेंथ आपल्याला फाइंड आउट करावी लागणार आहे. आता हे पहा, इथे हे दोन्ही डायगोनल्स इंटरसेक्ट होत आहेत. पॉइंट ओ आपण नाव देऊयात त्याला. इंटरसेक्ट होत आहेत. इंटरसेक्ट होत आहेत म्हणजेच ते काय होत आहेत? परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, हो ना. म्हणजे इथे एसी ची लेंथ त्यांनी 48 सेंटीमीटर दिलेली आहे. मग एओ ची लेंथ किती असणार आहे? 48 च्या हाफ. 48 च्या हाफ किती? 24. सो एओ 24 येणार आणि ओसी 24 येणार. आलं लक्षात? आणि त्याचबरोबर मी तुम्हाला म्हटलं होतं की हा जो पेरिमीटर दिलेला आहे आपल्याला 100 सेंटीमीटर, त्याच्यावरून आपण या रोम्बसच्या एका साईडची लेंथ किती असणार आहे ते फार इझिली फाइंड आउट करू शकतो. सो एओ ची लेंथ आपल्याला मिळणार आहे, एडी ची लेंथ आपल्याला मिळणार आहे, आणि मग या दोघांची लेंथ मिळाल्यानंतर मी इथे काय म्हटलं? परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो. मग आता फक्त ट्रायंगल एओडी इकडे लक्ष द्या. कसा आहे? 90 डिग्रीचा, हो की नाही. राईट अँगल ट्रायंगल इथे आहे आणि हायपोटेनियस आपल्याला मिळणार आहे. बरोबर. सो इथे राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे आपण पायथागोरस थिअरमचा यूज करून ही जी साईड आहे या ट्रायंगलची ओडी, या साईडची लेंथ फार इझिली फाइंड आउट करू शकतो, हो की नाही. मग हे पहा, ओडी आपल्याला एकदा मिळाला की बीडी मिळणं काही कठीण आहे का? नाही, अजिबात नाही. मग एसी ची लेंथ आपल्याकडे असणार आहे, बीडी ची लेंथ आपल्याकडे असणार आहे. या दोन्ही डायगोनल्सच्या लेंथ वरून आपण फार इझिली रॉम्बसचा एरिया फाइंड आउट करू शकतो. चला तर मग आपण आता आपलं सोल्युशन राईट करायला स्टार्ट करूयात. क्वेश्चन तुम्हाला कळालेला आहे, फायनल आन्सर पर्यंत आपण कसं पोहोचणार आहोत ते सुद्धा कळालेलं आहे. चला आता पाहूयात की पेरिमीटर हा जो दिलेला आहे, या पेरिमीटर वरून आपण या रोम्बसची वन साइड कशी फाइंड आउट करणार. आता हे पहा, क्वेश्चन मध्ये पेरिमीटर तर दिलेला आहे, आणखी एका डायगोनलची लेंथ दिलेली आहे. सो ते गिव्हन मध्ये राईट करून घेऊयात. आणि आता पाहूयात की पेरिमीटर जो दिलेला आहे त्यावरून वन साइडची लेंथ कशी फाइंड आउट करायची. सो मला सांगा, रोम्बसचा पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय असणार आहे? जर असं डोकं लावायचं आहे, स्क्वेअर आणि रोम्बस या दोघांमध्ये सिमिलॅरिटी काय आहे की स्क्वेअरच्या सुद्धा 4 साइड्स इक्वल लेंथच्या असतात आणि हा जो रोम्बस आहे त्याच्या सुद्धा 4 साइड्स इक्वल लेंथच्या असतात. मग स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे? 4 इंटू साइड, हो ना. सो चला, या रोम्बसचा सुद्धा पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला सेमच असणार आहे. सो पेरिमीटर ऑफ द रोम्बस इज इक्वल टू 4 इंटू साइड्स. ओके. आता पेरिमीटर तर आपल्याला माहित आहे 100 सेंटीमीटरचा आहे, इज इक्वल टू 4 इंटू साइड ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. साईड आपल्याला हवी आहे म्हणून आपण काय करूयात, या 4 ला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, जेव्हा तो त्याची साईड चेंज करेल तेव्हा डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो 100 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू साईड. 4 ने 100 ला डिवाइड करूयात. 4 1 जार 4, 4 2 जार 8, 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. 2 0 झाले, 20 झाले इथे. 4 5 जार 20. सो साइड इज इक्वल टू आलेला आहे 25. डज ईच साइड ऑफ द रोम्बस, प्रत्येक साइड किती येणार आहे? आता ही जी साइड आहे, एक साइड किती झालेली आहे? 25 सेंटीमीटर्स आपल्याला मिळालेला आहे. म्हटल्यावर रोम्बसची प्रत्येक साइड किती असणार आहे? 25 सेंटीमीटर्स इतकीच असणार आहे.
आता हे पहा, निम्म काम आपलं झालेलं आहे. क्वेश्चन मध्ये आणखी एक इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. डायगोनलची लेंथ दिलेली आहे 48 सेंटीमीटर्स. हे पहा, लेंथ ऑफ वन डायगोनल इज इक्वल टू 48 सेंटीमीटर्स. सो इथे राईट करून घेऊयात आपण. वी नो दॅट AC इज इक्वल टू 48 सेंटीमीटर्स. त्याचबरोबर आपल्याला प्रॉपर्टी सुद्धा माहिती आहे की डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. सो ती सुद्धा आपण इथे राईट करून घेऊयात. डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट करतात म्हणजे इक्वल दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करतात. सो हे पहा, डायगोनल AC आहे आणि डायगोनल BD आहे. पॉइंट O वर ते बायसेक्ट झालेले आहेत, म्हणजे AO ची जितकी लेंथ आहे तितकीच लेंथ OC ची आहे. मग AO ची लेंथ किती सांगा बरं मला? हाफ ऑफ 48 सेंटीमीटर्स. बरोबर, हाफ ऑफ 48 सेंटीमीटर्स म्हणजे किती येणार? AO ची लेंथ 24 सेंटीमीटर्स. राईट करून घेऊया तिथे. AO इज इक्वल टू OC इज इक्वल टू 24 सेंटीमीटर्स. आता काही मुलांना कळलं नसेल 24 सेंटीमीटर्स कसं आलं, पण हे पहा, AC ची किती लेंथ आहे? AC ची लेंथ आहे 48 सेंटीमीटर्स. बरोबर, मग दोन इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत, म्हणजे 48 चे दोन पार्ट्स. बरोबर, AO किती असणार मग? 48 च्या हाफ असणार आहे, हाफ ऑफ 48. सो हाफ ऑफ 48 किती येतं? 2 ने 48 ला डिवाइड करा. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 4 जार 8, 24 आले. सो AO ची किती लेंथ येणार? 24 सेंटीमीटर्स आणि OC ची लेंथ येणार 24 सेंटीमीटर्स. क्लिअर झालं? आता आणखी एक प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे. कोणती? तर डायगोनल्स ऑफ रॉम्बस परपेंडिक्युलर टू इच अदर. वी नो दॅट डायगोनल्स ऑफ रॉम्बस परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणजे इथे बायसेक्ट होतात. बरोबर, पॉइंट O वर. त्याचप्रमाणे इथे ते परपेंडिक्युलर असतात. इथे प्रत्येक ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. बरोबर, मग आता इथे आपल्याला AD ची लेंथ माहित आहे 25 सेंटीमीटर्स. AO ची लेंथ माहित आहे 24 सेंटीमीटर्स. मग OD ची लेंथ फाइंड आउट करणे आपल्याला काही कठीण आहे का? अजिबात कठीण नाहीये. हे पहा, इथे अँगल AOD किती आहे? 90 डिग्रीचा. कसं काय 90 डिग्रीचा? कारण प्रॉपर्टीज आपल्याला सांगते डायगोनल्स ऑफ रॉम्बस परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर म्हणजे काय? तर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो इथे. मग ट्रायंगल AOD कसा आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि जेव्हा राईट अँगल ट्रायंगल मधील दोन साइड्स आपल्याला माहित असतात आणि तिसरी साइड आपल्याला माहित करून घ्यायची असते, तेव्हा आपण कोणता थिअरम यूज करतो? येस, पायथागोरस थिअरम. आठवला ना? सो लेट्स राईट हिअर अँगल AOD इज इक्वल टू 90 डिग्री. सो AD स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. काय आहे हा? पायथागोरस थिअरम आहे. AD काय झालं इथे? हायपोटेनियस झाला की नाही? सो हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. सो इथे AO स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. AD ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. AD इथे काय झालेला आहे आता? हायपोटेनियस झालाय की नाही? सो 25 स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर किती? 24 स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर आपल्याला माहित नाहीये, ऍज इट इज राईट केलं. आता यांचे स्क्वेअर्स माहिती आहेत ना तुम्हाला? लर्न आहेत ना? 25 चा स्क्वेअर 625 इज इक्वल टू 24 चा स्क्वेअर 576 प्लस OD स्क्वेअर. आता 576 ला पाठवून देऊयात इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला, कारण OD ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हणून. सो 625 मायनस 576. आता मायनस कसं काय झालं हे तुम्हाला माहित आहे. इथे प्लस आहे की नाही? मग जेव्हा त्याची साईड चेंज होते तेव्हा अपोजिट साईन लागतं. सो इथे मायनस आलेला आहे. इज इक्वल टू OD स्क्वेअर ऍज इट इज. 625 मधून 576 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 49 इज इक्वल टू OD स्क्वेअर. आता OD स्क्वेअर आलेला आहे 49. मग 49 ला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. 49 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? और 49 चा स्क्वेअर रूट काय आहे? बरोबर, 49 7 चा स्क्वेअर आहे. सो 49 ला 7 स्क्वेअर असं आपण राईट करू शकतो. इज इक्वल टू OD स्क्वेअर. आता हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर कट करून टाकूयात. मग OD काय झालं? OD इज इक्वल टू 7 झालेलं आहे, 7 सेंटीमीटर्स. तर OD ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे 7 सेंटीमीटर्स. आता हे पहा, इथे आपल्याला ऍक्च्युअल क्वेश्चन काय विचारलेला आहे? या रॉम्बसचा एरिया फाइंड आउट करायला सांगितलंय. पण एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दोन्ही डायगोनल्सची लेंथ हवी असते. बरोबर, एका डायगोनलची लेंथ तर त्यांनी दिलेली होती. मग दुसऱ्या डायगोनलची लेंथ आपण फाइंड आउट करण्याचा इथे प्रयत्न करत आहोत. बरोबर, मग दुसरा डायगोनलचा हा जो हाफ पार्ट आहे त्याची लेंथ आपण फाइंड आउट केलेली आहे. किती आलेला आहे? 7 सेंटीमीटर्स.
आणि आपल्याला प्रॉपर्टी काय माहिती आहे, डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर. आता इथे BO ची जितकी लेंथ आहे तितकीच लेंथ OD ची असणार आहे, बरोबर. मग OD इथे 7 सेंटीमीटर आहे, मग BO किती असणार आहे, OD जर 7 सेंटीमीटर आहे तर BO सुद्धा 7 सेंटीमीटर असणार, बरोबर. मग टोटल BD डायगोनल BD ची लेंथ किती असणार, 7 + 7 किती झाले, 14 सेंटीमीटर्स, बरोबर. सो इथे राईट करून घेऊयात आपण. वी नो दॅट डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर. आता हे पुन्हा पुन्हा इथे राईट करण्याची गरज नाही, तुम्हाला कळावं त्यासाठी मी इथे राईट केलेलं आहे. सो BO इज इक्वल टू OD इज इक्वल टू काय आहे, 7 सेंटीमीटर्स, बरोबर. मग OD 7 सेंटीमीटर म्हणून BO सुद्धा 7 सेंटीमीटर्स. सो BD हा काय आहे आपला, हा पूर्ण डायगोनल आहे, डायगोनल BD इज इक्वल टू BO प्लस OD. BO 7 सेंटीमीटर प्लस OD 7 सेंटीमीटर्स, 7 + 7 14 सेंटीमीटर्स. ओके, आता इथे आपल्याकडे दोन्ही डायगोनल्सची लेंथ मिळालेली आहे. आता दोन्ही डायगोनल्सची लेंथ मिळाल्यावर आपल्याला एरिया फार इझिली फाइंड आउट करता येणार आहे. चला तर मग फाइंड आउट करून घेऊयात. हे पहा, आता एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ अ रोम्बस इज इक्वल टू हाफ इंटू प्रोडक्ट्स ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स. सो नेक्स्ट स्टेप मध्ये कशा प्रकारे राईट करणार, हाफ इंटू प्रोडक्ट्स ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स म्हणजे काय, जे डायगोनल्स दिलेले आहेत AC आणि BD त्यांचं प्रोडक्ट म्हणजे काय करायचं, आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. सो AC इंटू BD. नेक्स्ट स्टेप मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. हाफ इंटू AC ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेली आहे 48 सेंटीमीटर्स आणि BD ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 14 सेंटीमीटर्स. आता या 2 ने 48 ला फार इझिली आपण डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 4 जार 8, 24 इंटू 14. चला मल्टिप्लिकेशन करून घ्या. 24 इंटू 14 काय येतं, 336. लेट्स राईट हिअर 336 स्क्वेअर सेंटीमीटर्स. स्क्वेअर का राईट करतोय आपण, कारण एरिया फाइंड आउट करतोय म्हणून, आणि सेंटीमीटर्स युनिट आहे, क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे. सो फायनल आन्सर आता कशा प्रकारे राईट करणार, द एरिया ऑफ रॉम्बस इज 336 स्क्वेअर सेंटीमीटर्स. अशा प्रकारे इथे प्रॅक्टिस सेट 15.2 मधील 3 क्वेश्चन्स आपले कंप्लीट झालेले आहे. 4th क्वेश्चन सुद्धा खूप लेंदी आहे, म्हणून तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेऊयात.